आता बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। सुरुवात करतोय आताच्या घडीच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं। धनगर समाजाला खोटं आश्वासन देणार नाही, संशोधनाशिवाय धनगर समाजाला आरक्षण नाही। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ही कबुली दिली आहे। मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त आरक्षण देण्यात येणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये हे वक्तव्य केलेलं आहे की मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त आरक्षण मिळणार आहे आणि शिवाय धनगर समाजाला आम्ही खोटं आश्वासन देणार नाही, संशोधनाशिवाय धनगर समाजाला आरक्षण नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। जय महाराष्ट्राचे संपादक निलेश खरे आपल्या सोबत आहेत। सर, हे जे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? त्यांनी म्हटलंय की मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त आरक्षण देणार आणि शिवाय धनगर समाजाला खोटं आरक्षण नाही, आश्वासन नाही, तर संशोधनाशिवाय धनगर समाजाला आरक्षण नाही असं त्यांनी म्हटलंय। सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी प्रांजळपणे जे सत्य आहे ते विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडलंय अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे। धनगर आरक्षण जोपर्यंत केंद्रीय सूचीमध्ये कोणत्याही स्वरूपाच्या सुधारणा होत नाही तोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण देणं शक्य नाही आणि हे अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते आज विधिमंडळामध्ये जाहीर केलेलं आहे। गेल्या काळामध्ये निवडणुकीच्या अगोदर भाजपनं मुख्यमंत्र्यांनी स्वतः धनगर समाजाला आरक्षण देऊ अशा स्वरूपाचं आश्वासन दिलं होतं। मात्र हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी संशोधन करावं लागेल मोठ्या प्रमाणावर राज्यघटनेमध्ये आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही असं सांगून सध्या तरी धनगरांच्या आरक्षणावर पूर्णविराम जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी लावलेला आहे। दरम्यान मराठा आरक्षण जे गेल्या काळामध्ये मूकमोर्चाच्या स्वरूपात निघालं होतं तरीही त्याचा खूप मोठा आवाज किंवा त्यातून जो एक एको तयार होणं गरजेचं होतं तो तयार झाला असं मान्य करत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त आरक्षण देऊ अशा स्वरूपाची घोषणा जी आहे ती महाराष्ट्र विधिमंडळामध्ये केलेली आहे आणि त्याचं योग्य ती अंमलबजावणी आहे ती सरकारकडून केली जाईल, कायदेशीर लढाई लढली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। दरम्यान दलित समाजासाठीही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय की कोणत्याही स्वरूपामध्ये दलितांसाठी असलेला अॅट्रॉसिटी कायदा जो आहे तो रद्द केला जाणार नाही। मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आश्वासन दिलंय की अॅट्रॉसिटी कायद्याला कोणीही हात लावणार नाही, त्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्याचा कोणताही हेतू सरकारचा नाही। नक्कीच धन्यवाद सर या संपूर्ण बातमीच्या विश्लेषणासाठी। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। धनगर समाजाला संशोधनाशिवाय आरक्षण देण्यात येणार नाहीये। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ही कबुली दिलेली आहे आणि शिवाय मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त आरक्षण देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यभरामध्ये विविध ठिकाणी जे मोर्चे काढलेले होते, लाखोंच्या संख्येने मोर्चे निघालेले होते की आरक्षण देण्यात यावं, अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करावा ही मुख्यत्वे त्यात मराठा समाजाची मागणी होती आणि आता त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ही माहिती दिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळेल, मात्र हे आरक्षण जे आहे ते ओबीसी व्यतिरिक्त हे आरक्षण देण्यात येईल अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेली आहे। आणि याशिवाय धनगर आरक्षणावर सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की धनगर समाजाला आम्ही खोटं आश्वासन देणार नाही, संशोधनाशिवाय धनगर समाजाला आरक्षण नाही अशी प्रांजळ कबुली सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। मराठा समाजाने आरक्षण मिळावं आणि शिवाय अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल व्हावे यासाठी राज्यभरात मोर्चे काढलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य जे अतिमहत्त्वाचं आहे।